असे ते संभाजीराजे सर्वांनी घोषणा द्यायची आहे. गणपती पालक हिंदवी स्वराज्य विस्तारक छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा आवाज याला परत छत्रपती संभाजी राजे की घडी नीट बसून तब्बल 9 महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं होतं. एके दिवशी संभाजीराजांनी सरलसकरांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे. जागा शोधा मोक्याची. आणि हंबीररावांनी जागा काढली. अगदी मोकेच राज एक जागा आहे, बुर्हानपुरा. दारूट मुल्क दख्खन. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनीतील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तीळ शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य, अफाट. आणि त्यातोही कडरला चावा. मग टाका छापा त्या बुर्हानपुरावर. करा कोळसा पुरा त्याचा. आणि सुटले मराठे. बुर्हानपुराचे 17 पुरे फुटले. काही बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवा काळीच पान. पण चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा सोसतो ना सोसतो तो संभाजीराजांनी दुसरा तडाखा दिला औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद. संभाजीराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिटावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं अशी अवस्था औरंगाबादची केली होती. औरंगजेब चरपडला भयान वैतागला. पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तुरखुद औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जाय, संभाजी. तो आला सरळ संभाजीकडच. औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत. औरंगजेबाला दुसरं कुणी झुकवू नाही शकत. औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत. एकच संभाजी. आणि संभाजी औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य. आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. कैक नातलक शहजादे, अफाट सेनापती, 4 लाखाचं सैन्य, 14 कोटीचा खजिना, 40,000 हत्ती, 70,000 घोडी, 35,000 उंट. अरे औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा. 3 मैलाचा केवढा अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर. आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कड्यातला छावा येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली. आता बघेल या छाव्याच्या गनिमिकावर. आणि बघता संभाजी सज्ज झाला. वयवर्ष अवघं 23. महाराष्ट्राचा आभाळ खळवंडून गेला. औरंगजेबाने एका बाजूबाट मोहिमाला काढल्या. सरबुलंद खान, आले खान, फतेह खान, शहजादा आझम, बेदार बख्त मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, एक नामचीन सेनापती अफाट ताकदीनं महाराष्ट्राला कैचीत पकडायला चोहो बाजूने आत घुसवले. आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लग्नतोड चालू केली. मराठे सुसाट सुटले. करून गेला. तो बहादूर खान नुसता पळून दाबला. शहाबुद्दीन खानाला तर काही सुचेना. औरंगजेबाने चोहो बाजूने फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव
नको. अरे 23 वर्षाचा चावा संभाजी मोगलांना पार 16 के पळा सोडला. तू महाराष्ट्रात येतो ना, संभाजीराजांनी विलक्षण युद्ध नीती केली. मराठ्यांच्या फौजा सर्व मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतकं वाचलं की औरंगजेबाला काय कळेना. मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठ्या पुढं, मराठी तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं, मराठी त्याच्या पुढं. अरे कुठं कुठं शिवावं, सगळीकडंच फटत निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तर मराठी तिकडं फाडत निघालाय. कुठं कुठं ठिगळं लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसात राहिला. क्या करते हो बंदोबस्त, किल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज की कीमत ने खा गया वो दक्कन का चूहा. तसा कोई सरदार म्हणाला, हुजूर वो संभा शैतान है. अरे फिर हम कहा शैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. औरंगजेबानं मोठ्या मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली. पण संभाजीराजांनी त्याची पुरती वाट लावली. रडला संभाजीराजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे, तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता बघता मराठे भाजत सुटले. त्या धगीन औरंगजेब हैराण झाला. अरे काय 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 करावं. वैतागला संतापला औरंगजेब आणि त्याने त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब. पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही. सल करत होता पण काही उपयोग नव्हता. अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची. अफाट ताकदीने औरंगजेबाला रोखलं. पुऱ्या दख्खन मधला एक खण या खिडक्या नजरना कुणी येणार नाही महाराष्ट्रात. संभाजीराजांनी जरा बसवलेली तर अशी. अरे पोर्तुगीज थया नाचवले. गोव्यावर हल्ला केला. पार मांडवी नदीत बुडवून संभाजीराजा गोव्यात घुसणार. अरे तो बिजराई पोर्तुगीजांचा उपर राज्य संभाजीराजांनी उद्ध्वस्त केला. इंग्रजांची तह केला. इंग्रजांची मस्ती पुरती चलवली. सरळ केजवी नावाच्या गव्हर्नरला सांगितलं मुंबई विकत दे आणि चल चालू पाड. अरे जर त्यावेळी संभाजीराजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छाताडावर नाचलेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा संभाजी. औरंगजेब थया नाचवलाय. पोर्तुगीज वाकवलाय. इंग्रज झुकवलाय. सिद्धी पार आडवा केलाय. एक नाही दोन नाही तब्बल 12 आघाड्यावर निग्राची पंजे फाड करत सेना धुरंधर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय. वैतागला 9 वर्ष संभाजीराजांनी तब्बल 140 लढाया केल्या पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. कधी हरला नाही, मागा फिरला नाही, तहत गेला नाही, नमला नाही, झुकला नाही, वाकला नाही, अजिबात नाही. जो झेपावत राहिला आधी उत्साहानं, अफाट ताकदीनं, प्रचंड शौर्यानं. आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं बस जगवत राहिला स्वराज्य, संवर्धित करत राहिला स्वराज्य अफाट ताकदीनं. अरे एवढंच नाही, कर्नाटकात गेले, कर्नाटक मुठीत घेतलंय. तंजावर पर्यंत फार मराठी राज्याच्या सीमा भडवल्या. त्रिवेंद्रम, त्रिचनापल्ली, मद्रास, कावेरी नदी ओलांडली. तो पाषाण कोट जिंकलाय. चेष्टा नाही, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास कुठवर झेप मारली या सर्जा संभाजी. आणि कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रिचनापल्ली, कधी पाषाणकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता.
दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टोकून लढायचा, प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा, पण मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं झुंजत राहायचा. अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला फक्त नाही लागणार, आई भवानीचं राज्य हे, नको हात घालूस. गरजत राहिला, बरसत राहिला संभाजी राजा. आणि अखेर औरंगजेबानं आपल्या दरबार यांना विचारलं, क्या किया जाए? आणि सगळे सरदार म्हणाले, हुजूर वापस लौट चलते, अभी दम नाहीये हुजूर. आणि अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला. संभाजीराजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली, माघार घेतली आणि गेद आदिलशाही अवघ्या 6 महिन्यात त्यांनी जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडं, गोवळकोंडा त्यांनी अवघ्या 1 महिन्यात जिंकलं. आणि आदिलशाही जिंकायला 6 महिने लागतात, गोवळकोंडा जिंकायला 1 महिना पुरतो. आणि संभाजीराजांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष शक्य होत नाही. हे शौर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे धाडस कुणाचं? हे साहस कुणाचं? सर्जा संभाजींचं. के आलमगीर होना चाहते हम. हा दख्खन फक्त खुपतोय त्याला, दख्खन. हनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं. त्याला वाटलं होतं शिवा संभाजी म्हणजे शिवाचा नादान तख्तनशील वारीस, बदलला हनुमान. शिवाजीपेक्षा 10 पटीनं तापदायक आहे संभाजी. अरे त्या शिवाजीने कधी बुर्हानपूर औरंगाबादला हात नव्हता लावला. खतरा औरंगजेब चालून येईल, पुन्हा संभाजी गादीवर आला आणि पहिल्यांदा बुरहानपुरात धुतलं, औरंगाबाद लुटलं. अरे सळो की पळो करून सोडलं याने. दरबार औरंगजेबाने विचारलं, मेरे सब घराने में, हमारे तैमूर के घराने में हुआ ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो? आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं, ना हुजूर ना, याद रखो या औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा. ये पहला आलमगीर होगा जो रन पर मरेगा या उस संभा को मारेगा. आणि शेवटपणे निघाला औरंगजेब. पण त्याला माहिती आहे संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण. मग आपला डाव फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं. संभाजीला सांगता चला, रायगडाला इतिघात करायचा घेर पडलाय आणि काळचा टोका चुकला. रायगड म्हणजे राजधानी, महाराणी तिथं आहेत, बाळराजे तिथं आहेत, स्वराज्य सिंहासन तिथं आहे. कुणी डाव्यानं डाव मांडला आणि संभाजीराजे निघाले. मालोजींना सांगितलं, लागली गरज तर हात मारू, लगलाग येऊन मिळा आमास. आणि संभाजीराव घ्या 100 भालायकांसोबत निघाले रायगडाकडं. पण तत्पूर्वीच आपल्या माणसाला सांगितलं होतं, जमेल तसं जमेल तिथून निष्ठायचं सरांनी. खंडोबल्लाळ, संताजी घोरपडा एका बाजूने सटले होते आणि संभाजीराजांनी कविकलश दुसऱ्या बाजून नावडीच्या नदीच्या दिशेने दौडू लागले होते. कविकलश सचाला घोड्यावर पडले, राजाची मैकीर गया. संभाजी वापस आले, कविकलशाला सोबत घेतलं, दौडू लागली घोडा नावडीच्या किनाऱ्याकडं. आणि बघता संभाजींचा घोडा नावडीच्या काठावर आला. समोर काठावर माणसं दिसली. आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलट. मांडवी नदीला, त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेना सागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहोबाजूनी संभाजी राजा रेखला गेला. चोहोबाजूनी यवनांचं सैन्य फरलं. मध्ये संभाजी आणि कविकलश आणि कराडला मुकर्रब. इंचलो तलवार उसकी. पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची नुसती नजरवर उठायची. 4 पावलं माग सरायचा तो. व्हायची गरज झाली. आता मुकर्रब खानानं चोहो बाजूने दोरखंड फेकले आणि संभाजी तेरबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला. छावा संभाजी राजा तेरबंद झाला. शिवपुत्र संभाजी मोगलांच्या कैदेत असला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होत, छाती तशीच, रगाई तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजीराजाला. आणि राहुल्या खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही खबर बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे.
एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकर्रब खानानं हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरा केलंय. कुत्र माग लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, किल्ल्याच्या तथा शेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या पेशी वरनं संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं. आणि औरंगजेबाला खबर द्यायला हेर धावत आला होता. हुजूर हुजूर बड़ी खुशी की खबर है, संभाज गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता, पी के तो नहीं आए, क्या बकते हो? हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकर्रब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. अकराई गया दखन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शान और शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत तिने आपल्या खांद्यावर मराठी तख्त झेलला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा. आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगर असलेली विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत त्यांनी राज अलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखळ दंडाने जखडवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बनवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरोबर निघाली झेंडा, विदूषकी झपली घातली, घोंगर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखळ दंडाने जखडवलं, उंटाला बांधलं आणि निघाली झेंडा. वाचत गावचं. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली विटंबना, कुणी सोचलं? अरे मोगली छावणीत कल्लोळ कल्लोळ वाजला होता आनंदाचा. आपण ते सारे 9 वर्ष गेले औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला. तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतो? कसा आहे तो? कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे संभाजी? आणि निघाली किंवा वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, छातीवर आदळायचा, रक्ताची चिरकांडी यात्रेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी फिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळ दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, एखादं शिबी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजींच्या अंगावर रेषा उठवायचं. रेषेबरोबर रक्ताची धार लागायची आणि मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सुचलं? अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यामध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला सगळं? का सहन करत राहिला विटंबना? स्वराज्यास्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. तर इतका इतका अनन्वित छळ, इतके रक्ताळले होते संभाजी, इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते. बस इतकी जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची. पण एवढं सगळं सोसून सुद्धा छावा होता ताट. झुकली नाही मान, वाकला नाही कणा. तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आल्या आल्या वजीर असद खान कडाडला, संभा झुक जाओ आलमपाना के सामने. आणि कडाडला कवी कैलाश, राजा है वो, झुकेंगे नहीं झुकाएंगे. चुप, याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है, चुप. पण त्या जुळ्या आवाज ऐकू आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना ही सही. आणि आज ते कदम शहनशाह हिंदुस्तान आलमगीर गाजी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. संभाजींच्या पुढे आला. तो रक्ताळा संभाजी एकदा निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था,
तब ये मिला था हमें आगरा में। तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा, तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है। कभी ठंडा पानी ले दी, लेकिन अब नहीं। अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तो हमारे। आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला। आणि त्याची ती अवस्था बघून संभाजी राजाने कवी कर्षांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? आणि आश्चर्य वाटलं कवी कर्षांना, अरे काय माणूस मृत्यूच्या बोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, याला भीती नाही, भय नाही, हा माणूस म्हणतोय सुचते का एखादी कविता? ती काय कविता ऐकायची वेळ आहे? कवी म्हटला, हा राजन, का नाही, ऐका राजन, तुम हो सांचे, खूप लढे हो जंग, देख तुम्हारा तेज, तखत तेजत औरंग। अहो राजे, काय लढला तुम्ही जंग, काय तुमचं तेज, काय तुमचं शौर्य? राजे, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय। सर्दी औरंग तार चुकला, चप। बताओ संभा, बताओ, कहा काय खजाना, कहा किए लूट, कहा काय खजाना? तसा कडाडला संभाजी, अरे हिंदुस्थानचा खजाना, इथं मातीचा कण म्हणतो मी सोनं। औरंगजेब, तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी। आणि हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला, घेत नाही असा, घेऊ मनगडाच्या बळावर। बस सरफरात राहिला औरंगजेब, सरफरात। ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को, क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जमाने में? तो मराठी आपल्या पोरांना काय खायला घालतात? का असलं एक तरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला? पण संभाजी म्हणाला, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी, अरे कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत? संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीतच। आणि स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या कड्यावर, आणि बस तुझ्या मरण्यावर। याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, तिथंच माती करू, आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही, हा इतिहास आहे आमचा। अरे छत्रपती संभाजी महाराज की। आणि चमकला औरंगजेब, त्याला काही कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? पण अखेर विचारला त्यांनी, कौन से सरदार शामिल थे तुम्ही? आणि उसळा संभाजी, अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची, आई भवानीचे धुके आम्ही, विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान, म्हणून इथंच रक्ताचा अखेरचा थेंब असेपर्यंत इथंच। याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच। नको लागूस नादाला। आणि आखिर औरंगजेब संतापला, ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट डालो इसकी जबान बोलती बहुत है, जाओ। अखेर वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं। औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा। तरी बघितलं संभाजीने, आज्ञा डोळे काढायची, लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसले हपशी, दुराच्या रेषा हवेत सोडतात सळ्याच्या, लालबुंद सळ्या, कळून चुकलं, डोळे जाणार होता। संभाजीने मिटले नेत्र, अरे डोळ्या पुढे उभा राहिले राजा शिवछत्रपती, मासाहेब चिचाऊ, आई सईबाई, मावळे, स्वराज्य, गडकोट, आणि याच डोळ्याने घेतलं स्वराज्याचं
दर्शन, याच डोळ्याने केलं इशारा आपल्या मावळ्यांना, याच डोळ्याने पाहिली स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे, अरे याच डोळ्याने घेतलं दर्शन आबासाहेबांचं, बाळासाहेबांचं, आऊसाहेबांचं, त्याच डोळे आणि उघडले डोळे संभाजीने महा प्रदेशला लालबुद्ध दत्त सरा आला समोर मुचले याच नंतर नुसता कल्लोळ उठला, सरा गेल्या निघाला त्याच वेगानं बाहेर, डोळा नव्हता कुठंच, उडला होता नुसत्या खोपण्या, काळ्या कबिंद उग्र तर्प बाहेर फेकणारे. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही, डोळ्यात लालबुद्ध दत्त सळ्या गेल्या असतील, किती किती सोसलं असतील, अरे किती सहन केला असेल, किती. अरे कुणाच्या वाट्याला आलाय हा न्याय, कोणी सोचला ह्या यातनांचा झहरी नंगा नाच का? अरे रंगेल असते तर झुकले नमले असते ना. कुठून आला हे आत्मधैर्य, कुठून आला हा आत्मसंयम, कुठून आली ही जिगर? तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजावटी जबान काढायची, तपशी आले लाकडाची नंगी तलवार घेऊन, पण संभाजींचं तोंड बंद आहे, जीभ छटणार कशी? मग हापशी पुढे आले, जबडा उघडायची कोशिश करू लागले, पण जबडा उघडे ना. मग दोघांनी कानावर दाबा जोर दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडे ना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला, पण जबडा उघडे ना. आणि उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात यांच्या अवकात चावला संभाजी. पण तोपर्यंत एकाने युक्ती केली, संभाजींचं नाक दाबून धरला, श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला, श्वासासाठी ओठ हल्ली, जीभ लावली आणि त्या संधीचा घेतला फायदा. सांची घुसली, सांचीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगीतून लागली, तोंडात नवघळ नुसतं लालबंद रक्त, जीभ पडली होती समोरच वळवळ, ती सुद्धा तयार नव्हती. संभाजीराजापासून पोरक व्हायचं. अरे ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, ज्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जिभेनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, मासाहेब, बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळ. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे बोकड सोलावं असं संभाजींचं कातड सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, सर्व यातनांचं जाळ जाळ झाला नुसता. कुणीतरी यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कुणीतरी यायचं हाताची बोट छाटायचं, कुणीतरी यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था झालेली, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा माझा सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला का? आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या, 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचं मस्तक कलम करा, आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं, आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी आजही सांगते. अखेर तू औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए
उसने अपने हाथ हमारे सामने, हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने। हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने। सचमुच छावा है छावा शेर का। या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली। पण दिल्लीला परत जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही। संभाजींच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी। अरे संताजी धनाजी सारखा एक एक झुंजत राहिला, लढत राहिला। राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला। आणि आज संभाजी ही संभाजींच्या बलिदानाची ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या राष्ट्रप्रेमाची।